उत्तरेत मराठी शाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्त्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली. पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले. इंदूरच्या गादीच्या वादातून पुण्याला आलेल्या दुसऱ्या मल्हारराव होळकर यांची दौलतराव शिंदेंनी हत्या केली. त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई यांना कैदेत टाकले. होळकरी साम्राज्य कशात घालण्याचा हा प्रयत्न होता. याला पेशव्यांचे अनुमोदन होते. यशवंतराव होळकर म्हणजे दुसऱ्या मल्हारराव होळकरांचे सावत्र भाऊ. ते पराक्रमी होते. अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी खर्डाच्या लढाईत निजामला पाणी चाकायला भाग पाडलं होतं. पण स्वकीयाच्या राजकारणामुळे त्यांना रानोमाळ भटकावे लागले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले. दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यास यशवंतरावास कैद करण्यास भाग पाडले. परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे 300 स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी कावाने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, बिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंदेंचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापनेचा त्यांचा कृत संकल्प होता. पेशव्याच्या गादीवर बसलेले दुसरे बाजीराव हे स्वभावाने चंचल व हलक्या कानाचे होते. त्यांचा बराचसा काळ विलासी जीवनात व्यतीत होत असे. दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चुकले. आपल्या दोन पराक्रमी सरदार घराण्यातील वाद मिटवण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून समोपचाराने प्रश्न मिटवता आला असता. सर्व मराठी सत्ता एकत्र आल्या असत्या तर इंग्रजांना भारतात स्थापने कधीही शक्य झाले नसते. उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठूजी होळकर यांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली. यामुळे वेळ अशी आली की भावाच्या मृत्यूवर संताप झालेले यशवंतराव होळकर भले मोठे सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले. गेल्या कित्येक वर्षात पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यावर हल्ला करायचं धाडस झालं नव्हतं. पण आता दोन मराठी सेना एकमेकांच्या समोर उभ्या होत्या. पेशव्यांच्या बाजूने अर्थातच दौलतराव शिंदेंची सेना लढणार होती. दोन्ही बाजूला जवळपास लाखभर सैन्य होतं. यात कवायती फौजा, तोफा, घोडदळ यांचा समावेश होता. 25 ऑक्टोबर 1802 ऐन दिवाळीच्या दिवशी युद्धाला तोंड फुटले. घनघोर लढाई झाली. स्वतः जातींनी लढाईत उतरून नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाने पराकाष्ठा केली. शिंदेंच्या कवायती फौजेला होळकर भारी पडू लागले. संध्याकाळपर्यंत दौलतराव शिंदेंचा मोठा पराभव झाला होता. पर्वताच्या टेकडीवरून लढाईचे निरीक्षण करणाऱ्या बाजीराव पेशव्यांनी रांगरांग ओळखून पुण्यातून पळ काढला. हेच ते युद्ध जिथे दुसऱ्या बाजीरावास पळपोटा बाजीराव ही उपाधी मिळाली. दोन्हीकडचे हजारो सैनिक ठार झाले. हा आकडा त्या काळच्या मानाने देखील प्रचंड होता. संपूर्ण पुण्यासाठी ही काळी दिवाळी ठरली. असे युद्ध त्यांनी भूतोन्न भविष्यात पाहिले होते. ही लढाई झाली ते ठिकाण म्हणजे कवडीचं माळ. तिथे मोठी लढाई झाली म्हणून या गावाचं नाव घोरपडी असं पडलं. मेलेल्या लोकांच्या मुंड्या टाकल्या ते ठिकाण मुंडवा, तर हाडं टाकली ते ठिकाण हडपसर. युद्ध कैद्यांना यशवंतराव होळकरांनी जेरबंद करून ठेवलं होतं. ते ठिकाण कोंडवा म्हणून प्रसिद्ध झाले. मराठी शाहीच्या दुर्दैवी इतिहासाची साक्षी देत आजही ही गावे उभी आहेत. तर तुम्हाला ही अपरिचित ऐतिहासिक माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी आपल्यासाठी ही काळी दिवाळी ठरली. असे युद्ध त्यांनी भूतोन्न भविष्यात पाहिले होते. ही लढाई झाली ते ठिकाण म्हणजे कवडीचं माळ. तिथे मोठी लढाई झाली म्हणून या गावाचं नाव घोरपडी असं पडलं. मेलेल्या लोकांच्या मुंड्या टाकल्या ते ठिकाण मुंडवा, तर हाडं टाकली ते ठिकाण हडपसर. युद्ध कैद्यांना यशवंतराव होळकरांनी जेरबंद करून ठेवलं होतं. ते ठिकाण कोंडवा म्हणून प्रसिद्ध झाले. मराठी शाहीच्या दुर्दैवी इतिहासाची साक्षी देत आजही ही गावे उभी आहेत.